हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका ओंकार शिंदे डान्सर, रील डान्सर. माझी इन्स्टा आय डी आहे ओंकार7150. तर लाटचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. लाटचा ब्लॉग कुठला होता? मिसळपाव. आय थिंक सो मिसळपाव काढलेली ती होती एक ब्लॉग, छोटीशी ब्लॉग होती. तर आज पण आपण कुठेतरी मेन कामासाठी निघालेलो आहोत. महत्वाचं काम आहे ते आहे माझ्या बहिणीचं एटीएम कार्डचं पिन जनरेट करायला. ऍक्च्युली थोड्या दिवसापूर्वी एटीएम कार्ड हरवलेलं, तर लगेच जाऊन ब्लॉक केलं त्याला. तुमच्या माहितीसाठी, तुम्ही पण असं जर तुमच्यासोबत झालं, एटीएम कार्ड हरवलं किंवा डॅमेज झालं, तर तुम्ही लवकरात लवकर त्याच दिवशी अर्जंटमध्ये बँकेत जाऊन किंवा कॉल करून तुम्ही कार्ड ब्लॉक करा, सावधानीसाठी. कारण की तुम्हाला माहिती आहे आत्ताच्या काळी खूप स्पीडमध्ये फ्रॉड होतो, एकदम 0 सेकंडमध्ये. तर जागरूक राहा, लगेच ब्लॉक करा आणि नवीन एटीएम साठी अप्लाय करा. तर SBIचं कार्ड आहे, तुम्हाला माहिती आहे. SBI, ज्यांच्याकडे SBI आहे त्यांचे सिक्युरिटी भारी असते, खूप OTP असतात यार. बाकीचे कसे लगेच पिन जनरेशन होतं, पण SBIचं थोडं किचकट आहे. तर तिला जमत नव्हतं, तर मी जातो तिच्यासोबत. तुम्हाला माहिती आहे पिन जनरेशन थोडं प्रायव्हेट असतो, आपला रिस्की असतो. म्हणजे प्रायव्हेटली करायला लागतं, कोणासमोर लगेच सगळ्यांसमोर करायची गरज नसते. ती डायरेक्ट एटीएम मशीन जवळ जावा आणि पिन जनरेशन, न्यू पिन जनरेशन प्रेस करा. त्याच्यानंतर फॉलोइंग स्टेप्स आहेत. SBIचे वेगळे आहेत आणि बाकी बँकचे वेगळे असतात. ठीक आहे. ऊन आलेला आहे वाटतं, मी क्लिअरली दिसतोय की नाही तुम्हाला काय माहिती, पण ऊन आलेला आहे समोरून. तुम्हाला फ्रंट व्ह्यू पाहिजे ना, दाखवतो तुम्हाला. फ्रंट व्ह्यू दिसतोय की नाही काय माहिती, बट आपण चाललोय सेक्टर 12. सेक्टर 12लाच आहे SBIचं एटीएम. तर बाकीचे 4 ब्लॉक, 5, आय थिंक 4 या 5 ब्लॉक झालेले आहेत. ते बघून तुम्हाला काय वाटतं प्लीज नक्कीच सांगा. मी नेहमी सांगतो तुम्हाला, काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर सांगा. सध्या साधा मोबाईल आहे आपला, ज्याच्यामध्ये मी रेकॉर्डिंग करतोय, त्या हिशोबाने ती क्लिअरिटी आहे. काही चुका असतील ते नक्कीच सांगा. ओके. तर अजून काय, तुम्ही कमेंट मध्ये काय विचारत नाही तुम्ही, बरोबर. नुसते कमेंट ब्लँक आहेत माझे, काय नाही. सध्या व्ह्यूज पण कमी आहेत. मी होप सोडणार नाही, कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईल. आता पण मला व्हिडिओ टाकायला, म्हणजे अपलोड करायला गॅप गेला, कारण की बिझी होतो. असं डेली ब्लॉग करता येणार नाही ना. तेच तुम्ही बघत असाल की याचा व्हिडिओ येतोय की नाही रोज रोज. ऍक्च्युली मी रोज, आधीच बोललेलो, रोज रोज नाही करू शकत. कधी रोज टाकू शकतो, 2 दिवसांत, 3 दिवसांत, पण मला वाटतं कधी कधी 1 आठवड्याचा पण गॅप जाऊ शकतो, असं आहे. कारण की रेग्युलर गाडी नाही चालवत ना मी, असं रेग्युलरली नाही, शक्यतो खूप कमी आहे. आता पण SBI ब्रांच मध्ये यायचंय म्हणून 4 व्हीलर नाही, 2 व्हीलरने आलो असतो, पण तुम्हाला काहीतरी ब्लॉग द्यायचा आहे आपल्याला, म्हणून गाडी काढलेली आहे. तर राईट साईडला बँक गेलेली आहे, मला U-टर्न घ्यायला लागेल. इंडिकेटर दिलेला आहे. इंडिकेटर देणं खरोखर खूप सेफ आहे. आणि काय काय लोक इंडिकेटर न देताच टर्न मारतात. ऍक्सिडेंट खूप होतात त्याने, मला खूप राग येतो. जी माणसं इंडिकेटर न देता टर्न वगैरे मारतात ना, त्याने खूप राग येतो. हे आपलं रूल आहे, फर्स्ट रूल आहे. इंडिकेटर देऊन पाठच्या व्हेकलला सांगायचं, गाडीनं सांगायचं की मी इथे टर्न मारणार आहे. पण काय काय लोक करतच नाही. ते काय, सेफ्टी फर्स्ट. तर लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता बँक आलेली आहे. तुम्हाला दिसते की नाही काय माहिती, मी
गाडी इथेच पार्क करतो कारण की पुढे पार्किंगला जागा नाही आहे. एटीएम चालू आहे की नाही? ओके, एटीएम चालू आहे. ओके, एटीएम मध्ये जाऊन आल्यावर ब्लॉग चालू करतो मी. तोपर्यंत राहा माझ्यासोबत. तो सक्सेसफुली पिन जनरेशन झालेलं आहे SBI मध्ये, पण खूप किचकट होतं बाबा खरोखर. SBI ला पिन जनरेशन किंवा बाकीचे पैसे अमाऊंट काढताना पण OTP जनरेट होतो, तो मोबाईलवर येतो, मग पैसे काढू शकतो तुम्ही. ऍक्च्युली सिक्युरिटी चांगली आहे, पण आता खूप वेळ गेला. बाकीचे जे बँकेचे ATM आहे ते पटकन तसे होत आहे. पण शेवटी झालं, तिकडचे जे सिक्युरिटी गार्ड होते ATMचे त्यांनी खूप मदत केली. ते बोलले मला दिवसातून मी 20 ते 30 वेळा करतो हे. तर आम्ही त्यांनी जे सांगितलं इन्स्ट्रक्शन तसं फॉलो करत गेलो. सहज होत नाही, OTP तुमच्या मोबाईलवर आलाच नाही, मग काय ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा, मग रिटर्न मध्ये OTP येईल, तसं काय ते केलं, मग कुठे ते झालं. तर बहीण खुश झाली आणि पिन जनरेट झालं. तिला बोललो 500 रुपये काढ, चल पार्टी दे. तर आता आपण चाललेलो आहोत. तिला बोललो वडापाव पाहिजे मला. तर सेक्टर 12चा मी तुम्हाला सांगितलेलं, खारघरमध्ये जे चांगले कुठे खाद्य पदार्थ कुठे भेटतात चविष्ट असे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खाणार पण आहे. तुम्हाला दाखवून खाणार आहे. आता सेक्टर 12मध्ये चौधरी स्वीट्स आहेत, जे खारघरचे असतील त्यांना चौधरी स्वीट्सच्या बाहेरच नवरा बायको स्टॉल लावतात. उत्कृष्ट असा चविष्ट वडापाव भेटतो खरोखर. मी वडापाव खातो ना त्यांच्याकडनंच खातो. 3 जागा आहेत खारघरमध्ये, मी तिकडनं वडापाव घेतो, बाकी कुठून नाही घेत. तर तुम्हाला पण मी दाखवतो ती जागा. चौधरी स्वीट्सच्या बाहेरच आहे आणि त्यांचा वडापाव 20 रुपये आहे आय थिंक सो. हा, ज्यांचे असे वडापाव चांगले असतात ना त्यांची क्वालिटी छान असते आणि पैसे पण छान असतात. तर चौधरी स्वीट्सच्या इथे आलेलो आहोत आपण. अरे बापरे, गाडी लावायला सेक्टर 12चा हाच प्रॉब्लेम आहे. शिट, गाडी लावायला जागा मेन हाच प्रॉब्लेम असतो आपला. तर मला वाटतं मला गाडीतच बसावं लागेल. बहिणीला जायला सांगणार मी. थोडस लांबच लावतो, काय माहिती इथं इंडिकेटर लावून मी जाऊ शकतो का बाहेर. वडापाव ठीक आहे, आपण जाऊया डायरेक्ट दुकानात. तर गाडीतून उतरलेलो आहे चौधरी स्वीट्स सेक्टर 12. माझी बहीण जाऊन ऑर्डर दिली आहे, पण 10 मिनिटं थांबावं लागेल. तर हे आहे ते जोडप्यांचं कपल्स. पैशो सांगितलं काय? प्रकाश मिसळपाव हाऊस. प्रकाश मिसळपाव हाऊस नाव आहे, मी पण विसरलो होतो. तर हे सेक्टर 12 बघा, गर्दी आता तर कमी आहे, खूप वाढणार आहे ह्याच्यानंतर. तर नक्कीच इकडनं वडापाव खावा, खूप चविष्ट असतं बरोबर. ऑर्डर पण देऊ शकता. आता वडापाव घेतल्यानंतरच ब्लॉग चालू करेल खाताना. जोपर्यंत वडापाव बनतोय तोपर्यंत आम्ही चौधरी स्वीट्समध्ये हे आलू वड्या आणि ह्याला काय बोलतात तुला माहिती, हे खात आहोत तोपर्यंत टाइमपास. हे चौधरी स्वीट्स. हे बाहेरचा व्ह्यू आहे. ते तिकडे माझी गाडी वॅगनार. ठीक आहे, हल्ल्यावरच बोलू आता तुमच्याशी. बाय. तर वडापाव पार्सल घेतलेले आहे आणि तो आलू वडी आणि दुसरं काय नाव होतं काय माहिती त्याचं, ते खाल्लं जरा असं. 30 रुपयाचं 100 ग्राम. ते कुठे गेलं काय माहिती. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायला विसरलो, बहिणीसोबत आलेलो पण ती ब्लॉग मध्ये येत नाही, काय आता ती लाजते म्हणून. तर पिन जनरेशन केलेलं आहे, तिच्यासोबत आलेलो आहे म्हणून तिने वडापाव घेतलेले आहे. मी बोललो वडापाव पाहिजे तेव्हा नाही येणार मी तुझ्यासोबत. तर प्रकाश असं नाव आहे स्टॉलचं, काय ना, प्रकाश वडापाव आणि मिसळ्स असं नाव आहे. चौधरी स्वीट्सच्याच बाहेरच आहे. खूप सुंदर असा वडापाव आहे. आता पार्सल घेतलं, घरी जाऊन खाणार आहे. तर जर तुम्ही खारघरला आलात तर नक्की ट्राय करा. आणि खारघरवासी
जर तुम्ही नाही ट्राय केलंय तर तुम्ही येऊन जावा सेक्टर 12ला. आणि मिसळ तर तुम्हाला सांगितलीच आहे मी त्या पहिल्या ब्लॉग मध्ये, तर अगोदरच्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा, नक्की बघा. तर चाललेलो घरी वडापाव खायला. असेच छोटे छोटे ब्लॉग येत राहतील, असेच आपण भेटत जाऊ. ओ कॅमेरा हल्ला वाटतं थोडासा, कॅमेराचा अँगल हल्लेला आहे. तर नक्की भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तो सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके. कॅमेरा अँगल हल्लेला आहे, मी एका हाताने करू नाही शकत, एका हाताने गाडी चालवतोय मी, तर सॉरी फॉर दॅट. सीएनजी पण भरायची आहे, पण आता गर्दी आहे, पेट्रोल पंप गेलाय बाजूने. तर नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. सो ओके, बाय, एन्जॉय.